संध्याकाळी जेव्हा हे सगळे मेन्शनवर आले तेव्हा सिया तिच्या किटोला भरवण्यात व्यस्त होती. त्या पोरीने तर तिचा जीव अगदी दमवून सोडलेला. किटो, अगं खा ना राणी, का मम्माला त्रास देतीये? सारखं दूधच पियायचं असतं मॅडमला. पण हा राईस इतका सॉफ्टी आहे तरी तुझ्या घशात अडकतोय. आता जर बाहेर काढलास ना तर एक फटकाच देईन बघ. सिया किटोला दटावत तिला बळबळच भरवत होती. पण ती कार्टी ही अस्सल आगाऊ कुठची. मगाचपासून तिच्या तोंडाची मोटारसायकल चालवत सगळं बाहेर काढणं चालू होतं तिचं. म्हणूनच तर सिया इतकी वैतागली होती ना. किटोच्या कृपेने तिचा आधीच तापलेलं टेम्परेचर बघून अग्नेयने भुवई खाचवत विष्णूकडे बघितलं. विष्णूने आरवकडे आणि आरवने हताशपणे नित्यावर नजर टाकली. आणि मग त्या चौघांनीही एकत्रच नकारार्थी मान हलवत तिला काही न सांगण्यावर शिक्कामोर्तब करून टाकला. कोण तापलेल्या तव्यावर चपात्या भाजणार ना. त्यापेक्षा नसतं शहाणपण न करण्यातच त्यांना फायद्याचं वाटलं. सिया बाळा, अगं अजून ती छोटी आहे, हळूहळू ती सगळं खायला लागेल. तू नको जीव दमवून घेऊ. अग्नीही अगदी असाच होता. नसेल खायचं तर अजिबात तोंडात काही ठेवायचं नाही. सुवर्ण हसतच सियाला समजवत होत्या. मॉम, यात सर्व चुकी तुमच्या मुलाचीच आहे. या बदमाशने सगळे गुण त्यांचेच तर घेतलेत. एक गुण म्हणून आईचा घेतला नाही हिने. जर तुम्ही तेव्हाच त्यांना 2 धपाटे घालून भरवलं असताना तर ही कार्टी ही आता गप्प गिळत असती. पण हिलाही हिच्या डॅडासारखं फक्त मम्माला त्रास द्यायचा असतो, हो ना. सियाने सुवर्णाला बोलत परत तिचा मोर्चा किटोवर आणला. पण ह्यातही तिने ज्याच्यावर ची स्तुती सुमने उधळली होती त्याचं तोंड मात्र बघण्यासारखं झालेलं. म्हणजे जिथे पूर्ण बिझनेस वर्ल्ड ह्याच्या खिशात होतं तिथे बायकोच्या नजरेत ह्याची इज्जत बघा. बिचारा अगदीच सदम्यात गेला तो. आणि बाकीचेही त्याचं तोंड बघून कसबस स्वतःचं हसू अडवून बसले. कारण इथे ह्यांचं हसू बाहेर आलं की हा माणूस त्यांचे दात बाहेर काढून द्यायलाही कमी करणार नव्हता. तो फक्त त्याच्या जाणासमोर वाकायचा. बाकीच्यांसमोर काय साहेब वाकण्यापासून राहिले. प्रिन्सेस, तिने आणखी काही उद्धार करायच्या आतच अग्नेयने तो आलाय ह्याची तिला जाणीव करून दिली. नाहीतर अजून काय काय ऐकायला भेटेल या विचारानेच त्यालाच धडकी भरली. पण त्याच्या हाकेवर सियाच्या आधीच आपल्या किटो बेबीचं लक्ष तिच्या डॅडावर गेलं. आणि घ्या, त्याला बघून मॅडम चेकाळू लागल्या. जणू तिच्या आईच्या जाचातून सुटल्याचाच आनंद झाला होता तिला. घ्या, आले तुमचे डॅडा. आत्ता ही कसली खातीये? सियाने वैतागत स्टाफला सर्व उचलायला सांगून ती हात धुवायला किचनकडे गेली. तसं अग्नीने बारीक डोळे करून त्याच्या या आगाऊ पिल्लाला उचलून घेतलं. प्रिन्सी, तू माझ्या जाणाला खूप दमवून सोडते हा. म्हणूनच तिची चिडचिड इतकी वाढली आहे. अग्नेय त्याच्या या मिनी व्हर्जनला घेऊन सोफ्यावर येऊन बसताच बाकी सगळेही त्याच्या अतगत येऊन पसरले. पण आपल्या डॅडाच्या बोलण्यावर इथे किटो बेबीच्या भुवया आकसल्या ना. कारण तिचे डॅडा तिच्यापेक्षा तिच्या मम्मावर जास्त प्रेम करतात हे जणू त्या इवल्याशा जीवालाही एव्हाना समजलं होतं. म्हणूनच तर ती इवलूशा जीव त्याच्यावर गुरगुरत होता ना. व्हॉट, तिला असं स्वतःकडे रागात बघताना बघून अग्नीला तिचं हसूच आलं. ती का राग दाखवते हे त्यालाही समजत होतं. आगाऊ होती पक्की. आणि ह्या बाबतीत तर अगदी तिच्या मम्मावर गेलेली. तिलाही त्याचं खूप वाला प्रेम हवे असायचं. शेवटी त्या जीवाच्या चेहऱ्यावरचे चिडके भाव बघून त्यानेच हसत तिच्या नाकावर पुढे झुकून ओठ टेकवले. तशा आपल्या किटो बेबी
लगेच खुश झाल्या. त्याच्या इवल्याशा प्रेमावरही तिचं पोट अगदी भरून जायचं. म्हणजे काहीही होऊ दे, पण तिचं अटेन्शन कमी नाही झालं पाहिजे. म्हणून आता तिची गाडी अग्नीच्या बाजूला बसलेल्या विष्णूवर गेली. सगळ्यांकडून लाड करून घेऊनच ती शांत बसणार होती वाटतं. जसा देवाला नैवेद्याचा भोग लावला जातो, तसाच तिलाही प्रत्येकाने प्रेमाचा भोग लावायचा म्हणजे लावायचा. विष्णूने कीटोला घेताच अग्नेयची नजर किचनकडे वळली. बेबीवर तर प्रेम उधळून झालं, पण बेबीच्या मम्मावर अजून भरभरून प्रेम करायचं होतं ना. कारण इथे अटेन्शन मम्माला नाही तर डॅडालाच लागायचं. नित्या आणि आरवही त्यांचं बोलण्यात बिझी होते की तोच आजीही रीटाला घेऊन बाहेर आल्या. तिचे दिवसभरात आल्याने ती जास्त रूम बाहेर पडत नव्हती. हनी, तू बाहेर का आली? रीटाला बघून आरव घाईतच जागेवरून उठला आणि त्याने तिचा हात पकडून तिला सोफ्यावर व्यवस्थित बसवलं. तसं विष्णूचंही लक्ष रीटावर गेलं. त्याने नजरेनेच तिला तब्येतीविषयी विचारताच तिने गालात हसत डोळे मिचकावले. मानस प्रकरणामुळे विष्णूचीही किती दगदग होतीये हे माहीत असल्याने रीटा त्याला पुरेपूर समजून घेत होती. भुरट्या, मग ती दिवस रात्र बेडरूम मध्ये तरी किती टाइम पडून राहणार आहे? तीही तर माणूसच आहे ना. थोडं बाहेर सर्वांसोबत बसली तर तिला आणि बाळाला दोघांनाही छान वाटेल. आजीचं ऐकून मग कोणी काही बोलायला गेलं नाही. आधीच त्या मानसच्या कृपेने त्यांच्या डोक्याचा भुगा झालाय, त्यात अजून या बाईच्या कोण नादी लागणार ना. रीटा, बट आर यू ओके ना बाबा? तिच्या थकलेल्या चेहऱ्याकडे बघून अग्नीलाही एक क्षण तिची काळजी वाटली. नावाला फ्रेंड्स असले तरी त्या तिघांचं नातं रक्तापेक्षा काही कमी नव्हतं. अग्नीच्या प्रत्येक अपडाऊन मध्ये ती दोघच तर अग्नीची ढाल झालेली. मग असं कसं त्यांना त्रासात बघू शकणार होता ना तो? अग्नी, मी तर एकदम ठीक आहे, पण तुमच्या प्रिन्सेसच दुपारी जरा तापल्या होत्या. त्यांच्याकडे लक्ष द्या. डॉक्टरांनी इंजेक्शन देऊन आराम करायला सांगूनही या मॅडमला काम करण्यापासून कोण अडवू शकतं ना. कोणाचं ऐकेल तर नाही मुलगी. त्यात हे आगाऊ मॉन्स्टर तर त्याच्या मम्माला खूप दमवून सोडतं. रीटाने समोरून कॉफीचा ट्रे घेऊन येणाऱ्या सियाकडे बघून हातात सुस्कारा सोडला. आताही ही मुलगी कामच करत होती. काय वहिनीला दुपारी ताप आलेला? आरवने चिडतच सियापाशी जाऊन रागातच तिच्या हातून ट्रे घेतला. स्टाफ आणि त्याच्या पुढच्या क्षणाला त्याच्या आवाजात 2 स्टाफ समोर हजर झाले. तुम्ही काय काम करू नका. जर तुम्ही असूनही माझ्या वहिनीलाच काम करावी लागतायत तर मेन्शन बाहेर जाऊन शोपीस म्हणून तरी उभे राहा. आरवने त्यांच्या हातात ट्रे देत तो सियाला गालाला आणि कपाळाला हात लावून चेक करू लागला. ते बघून सियाला हसूच आलं. एवढ्याशा गोष्टीवरही तो केवढा ते लाल झालेला. तिला बरं नाही ऐकूनच त्याचा जीव अगदी मेटाकुटीला आलेला. आरू, राजा, आता मी ठीक आहे आणि काही ताप वगैरे आला नव्हता. फक्त हलकी कणकण होती. तरी त्या डॉक्टरने किती ते बाऊ केलं. त्यांची काय पैसे काढायची कामं असतात. सिया अजूनही त्या गोष्टीला लाईटली घेतीये बघून रीटाने एक नजर अग्नेयाकडे बघून नकारार्थी मान हलवली. या मुलीचं भविष्य तिला खूप भयानक दिसत होतं. वहिनी, तुझं ना तुझ्याकडे लक्षच नसतं. भाईने तुला घरी बेबीसाठी ठेवलं आहे, या घरकामांसाठी नाही. त्यासाठीच आपल्याकडे स्टाफ आहे ना. आरवने चिडतच आणून
सियाला जसं अग्नेयाच्या बाजूला बसवलं, तिचा तर श्वासच घशात अडकला आणि ती अगदीच ताठ झाली. आरू, राजा मी ठीक आहे. सियाला काहीही करून लवकरात लवकर अग्नेयाच्या बाजूने उठायचं होतं, कारण तिचे अग्निदेव आता कोपणार हे तिला चांगलंच माहीत असल्याने त्याच्याकडे बघायचीही आता तिने हिम्मत केली नाही. वहिनी, अगं उगाच खोटं बोलू नको. चेहरा बघ तुझा किती कोमेजला आहे ते. मॉम, आजी, तुम्हीही वहिनीला काहीच बोलत नाही. तिला काम करायचं असतं तर तुम्हीही करू देता, पण तिला बरं वाटत नव्हतं तर निदान भाई किंवा मला तरी इन्फॉर्म करायचं ना. आणि मेन्शनमध्ये स्टाफ कमी आहे का जे प्रत्येक काम हिलाच करायचं असतं? आरव आता चांगलाच चिडलेला. सिया त्याची एक अशी हळवी बाजू होती ज्याच्यावर तो सर्वात जास्त प्रेम करायचा. सियाने तर मान खाली घालून आता शांत बसून घेतलं. कोणाला काही बोलून आता उपयोगच राहिला नव्हता, कारण तिला अग्नीच्या त्या तप्त नजरेची ऊब प्रकर्षाने जाणवत होती. त्यामुळे आता काही बोलून तिला त्या नजरेने भस्म व्हायचं नव्हतं. पण मगाचपासून सियाला बरं नव्हतं हे ऐकून सदम्यात गेलेले आजी आणि सुवर्णा आरवच्या चिडण्यावर खाडकन भानावर आले. अरे ए भुरट्या, आम्हाला काय बोलतो? तिला बरं नव्हतं हे तर आम्हालाही आत्ताच समजलंय. आरवच्या गुरगुरण्यावर म्हातारी कसली गप्प बसतीये ना. का दुपारी तू संन्यासाला गेली होती का? आरवचा राग बघून नित्याने तर डोक्याला हातच लावला. सियाच्या बाबतीत तो किती पॉझेसिव्ह आहे हे तिलाही माहीत होतं. बनी, रिलॅक्स. त्यांना खरंच काही माहीत नाही. मॉम आणि आजी त्यांच्या रूममध्ये रेस्ट करत होत्या आणि म्हणून सियाने त्यांना त्रास नको म्हणून काही सांगितलं नव्हतं. सो मीच सियाला माझ्या रूममध्ये थांबवून डॉक्टरांना बोलवून घेतलं. बट नाऊ शी इज मच बेटर दॅन प्रिव्हियस. रीटाचा ऐकून आरव शांत येऊन जागेवर बसला, पण आजीचं घूरणं अजून चालूच होतं. म्हणजे हे काल बिळातून बाहेर आलेलं उंदीर मला बोललंच कसं? असेच काहीसे हावभाव तिच्या चेहऱ्यावर उमटले होते. सिया, राणी तुला ताप आला तर तू मॉमला सांगितलं का नाही? सुवर्णालाही आपल्याला काहीच माहीत नाही बघून वाईट वाटलं. तशी सियाने आत्ता कुठे जाऊन तिची मान वर केली. मॉम, इतकं काही नव्हतं म्हणून मी जाऊ दे म्हटलं. बट तुम्ही काळजी करू नका, आता मी ठीक आहे. सुवर्णाला कसलं गिल्ट नको म्हणून सियाने तिच्याकडे हसतच बघितलं. तसं इथे अग्निदेवांचं डोकं फिरलं ना. म्हणजे तिला बरं नव्हतं तरी तिने बाकीच्यांचं सोडा पण त्यालाही इन्फॉर्म केलं नाही बघून आत्ता मात्र अग्नीच्या तळपायाची आग मस्तकात गेली आणि तो रागात ताडताड पावलं टाकत सरळ लिफ्टकडे निघून गेला. तसा सगळ्यांनी डोक्यावर हातच मारून घेतला. सियाचं तोंडही अगदी इवलूस झालं. सिया, अब तो तू गई बेटा. विष्णूला तर अग्नेयचा राग बघून भीतीच वाटली. दादा, आधीच मी घाबरलीये, त्यात तुम्ही अजून काय माझा जीव काढताय? बरं प्लीज तुम्हीही माझ्यासोबत चला ना. सियाला अग्नेयचा राग समजत असला तरी आता वाघाच्या गुफेत एकटीने जायला त्या लेकराची फाटली होती आणि नाही गेली तर हा वाघ अजूनच दहाडणार हे पुरेपूर जाणून होती ती. काय? मी कशाला? ए बाई, एक वेळ तो तुझ्यावर तरी फक्त तोंडाने राग काढेल, पण माझ्या बाबतीत त्याचे सर्व अवयव आपोआप वाईल्ड होतात. नाही बाबा, तुझ्या आगीच्या गोळ्याला आता तूच हँडल कर. मी आलो तर तुझ्या आधी माझाच बळी जायचा.
विष्णूने हात वर करताच सिया जीव मुठीत घेऊन जशी तिच्या रूम मध्ये आली तसं तिचं लक्ष खाली जमिनीवर पडलेल्या ब्लेझर आणि टायवर गेलं. तशी इथे तिला धडकीच भरली, कारण त्याच्या या कृतीवरच तिला त्याच्या वाढलेल्या टेम्परेचरची कल्पना आली होती. सिया, खरंच तू आता शहीद झाली समज. सियाला तर भीतीने आपलं हृदयच टुनकन उडी मारून बाहेर येतय की काय असं झालेलं. तिला वाटलं तो फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये निघून गेला असेल, पण बराच टाइम तिथूनही काही रिस्पॉन्स नाही बघून सियाने बाथरूम सोबत क्लोजेटही चेक करायला तो तिथे नव्हताच मुळी. तशी सियाची पावलं आपोआप तिला त्याच्या स्टडी मध्ये घेऊन येताच तिला तिचे अहो त्यांच्या चेअरवर शर्टलेस बसून त्यांचं काम करताना दिसले. आत्ताही त्याने रागात शर्ट कुठेतरी फिरकावून दिलेला. त्यात त्याचे वाढलेले श्वासच सांगत होते अजूनही त्याचे टेम्परेचर पीकवर आहे म्हणून. अहो, त्याला रागात कीबोर्डवर बोट आपटताना बघून सिया हिम्मत करून त्याच्या जवळ आली, पण तिच्या हाकेवरही तो जास्त काहीच रिॲक्ट झाला नाही. अहो, पण त्याची ही जीवघेणी शांतता तिचा जीव घेत होती त्याचं काय. तिने येऊन त्याच्या खांद्यावर हात ठेवताच त्याने असं काय तिच्याकडे पाहिलं की ते सियाचे डोळे तडक भरले आणि ती तशीच त्याच्या मिठीत शिरली. त्याचा राग तिला कधीच सहन व्हायचा नाही. जाना, लिव्ह मी. आय डोंट वॉन्ट टू टॉक विथ यू. अग्नेयने तिची ती नाजूक गुंफण सोडवायला तिचे दोन्ही दंड पकडलेच होते की ती अजूनच माकडासारखी त्याला जास्त बिलगली. अहो, नको ना. बस. तिचा हळवा आवाजच तर कमजोरी होती त्याची. शेवटी तिच्या त्या शरीराला परत गरम होताना बघून त्याने तिला उचलून बेडवर आणलं. वेड्यासारखं प्रेम करायचा तो तिच्यावर, जे डे बाय डे फक्त वाढतच चाललेलं. मला खरं खरं सांगायचं, तुला बरं नव्हतं तर मला का नाही सांगितलं. अग्नेयाने तिला बेडवर टेकवत तो तिच्या जवळच बसला आणि तिच्या कपाळावर ओठ टेकवले. त्याचं पाखरू कमजोर पडलेलं त्याला कधीच आवडायचं नाही. अहो, तुम्ही आधीच डॅडच्या टेन्शन मध्ये होता, त्यात मला अजून त्रास द्यायचा नव्हता. पण खरंच आता मी एकदम ठीक आहे. सियाने त्याच्या नजरेतली काळजी बघून त्याच्या गालावर हात ठेवत त्याला प्रेमाने सांगितलं. पण ती त्याचा विचार करून तिचा त्रासही त्याला सांगत नाही बघून अग्नीला अगदी कसंसं झालं. त्याची नजर अजूनही त्याच्या पाखराला कुरवाळत वारंवार तिच्या चेहऱ्यावर त्याच्या ओठांची मोहर उमटवत होती. तिचे सगळे त्रास फक्त तो स्वतःत घेऊ पाहत होता. अहो, मला झोपायचं आहे. त्याला एकटक तिच्याकडे काळजीने बघत असं शांत झालेलं बघून सियाने त्याला परत आवाज दिला. तू रेस्ट कर, मी इथेच आहे. अग्नेय तिच्या गालावर ओठ टेकवून तिच्यावरून उठून बाजूला होणार. अहो, मला तुमच्या मिठीत झोपायचं आहे. सियाने लगेच त्याचा हात पकडत त्याला अडवलं. तिच्या या नखऱ्यांकडे बघून अग्नेयला तर हसूच आलं. त्याचं टेन्शन कमी करण्यासाठी तिची चाललेली धडपड बघून त्याने गालात हसत तसंच तिच्या बाजूला आडवं होत तिला मिठीत घेतलं. माय ब्रॅड बेबी. तो आडवा पडताच तीही अगदी त्याच्या मिठीत शिरली. तशी तिला तर त्याच्या उभेत लगेच झोप लागून गेली. पण तो मात्र विचारात हरवला होता. अजूनही तिच्या मेंदूला जास्त स्ट्रेस हँडल नाही होत बघून त्याला तिच्या डॉक्टरांशी बोलावं लागणार होतं. त्यात ह्या प्लॅन पासूनही तो तिला शक्य तितका लांब ठेवणार होता. तर मग चला,
आता अग्नेयच्या प्लॅनची उद्यापासून तर सुरुवात होणार आहे. पण काय वाटतं, अग्नेय ह्यावेळी सक्सेसफुल होईल का? की मानसही अगदी बरोबरीची टक्कर देईल त्याला? त्यासाठी पुढचा भाग आवर्जून बघा. आणि आजचा भाग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि खूप साऱ्या लोकांसोबत शेअर करा. आणि ज्यांनी अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी आठवणीने सबस्क्राईब करा.